नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. या ठिकाणी अखिल भारतीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधीजी यांच्या वाढदिवसानिमित्त पुरंदर लोकप्रिय आमदार माननीय श्री संजय जगताप व पुरंदर तालुका काँग्रेस कमिटी या ठिकाणी वाढदिवस आपल्या संपन्न करतोय. मागणं अभिवादन. तर खासदार राहुल गांधी ज्या कुटुंबाचं नाव आपण काळापासून आतापर्यंत ऐकत आलो, पुस्तकांच्या पानांमधून आपण पाहिलं की आपल्याला गांधी आडनाव सहज वाचायला मिळतं. त्या गांधी कुटुंबाचा त्यागाचा वारसा पुढे घेऊन ज्यांनी स्वतःची आजीचं सुद्धा देहावसन झालेलं त्या ठिकाणी पाहिलं आणि ते बलिदान तसंच पुढे त्यांच्या वडिलांना सुद्धा पाहिलं. तेच बलिदान पुढे घेऊन देशासाठी समर्पण राखणारी माणसं गांधी कुटुंबामध्ये. आणि आज राहुल गांधी जे खासदार आहेत त्यांचा 54वा वाढदिवस तुमच्या सोबत साजरा करण्याचं त्या ठिकाणी काँग्रेस कमिटीने ठरवलं. आणि म्हणून आम्ही सर्वजण सगळेच काँग्रेस कमिटीचे, कोणाचं नाव उल्लेख करत नाही, आम्ही सर्वच काँग्रेसचे त्या ठिकाणी काँग्रेस विचारसरणीची माणसं आज आपण वाढदिवस साजरा करण्यासाठी तुमच्या समोर आलो. म्हणजे सर, ममता बाल सदन त्या ठिकाणी नाव दिलं आणि त्या नावातच सगळे म्हणजे एखाद्या गोष्टीला जर आपण जीव लावलो तर माया लावली तर त्याच्यामध्ये एक महत्त्व तयार होतं. आणि त्याला माझं समजलं की त्याला आपण ताकद दिली जाते, असं ते ममता त्याच्यामध्ये नाव आहे. आणि हे असं सदन असताना तुम्ही सगळेजण आताच आपल्या सरपंचाने सांगितलं की इतक्या चांगल्या पद्धतीने आणि इतक्या जिव्हाळ्याला जर तुम्ही जीव लावत असताल तर साहजिकच आहे. म्हणजे MIT मध्ये जाऊन आता ऍडमिशन करून आले ते सर, आता सर आलेले बोलत होते. म्हणजे नाना आपल्या मुलांना सुद्धा जर आपण शिकवायचं असेल, म्हणजे एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये टाकायचं असेल तर आमची नाकी नव्ही ती, आमच्या कुटुंबियांची नाकी नव्ही ती, परंतु इतकं मायाने सांभाळ करणं आणि स्वतःचं समजणं आणि स्वतःचं समजून वाढवत असताना सुद्धा त्याच्यामध्ये काय लागतंय काय नाही लागतं त्या सगळ्या गोष्टी पाहून तुम्ही ते सगळं करताय, त्याबद्दल खरं तुमचं कौतुक, तुमचं मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद. आणि राहुल गांधींचा वाढदिवस साजरा करण्याचं निमित्त आहे, खरं तर तुमच्याशी एक संवाद व्हावा या निमित्तानं. जसं सरपंचांशी इथे येणं जाणं असते तसं त्या निमित्तानं आम्हाला सुद्धा काहीतरी फुलाची पाकळी सहकार्य पुढे करता यावं असं खरं तर आमच्या अध्यक्षांचा हेतू होता. आणि म्हणून आम्ही सर्वजण इथं आलो. माईंडने आपल्या आयुष्यामध्ये खरं तर परोपकार माणसाला एक नशा आहे आणि ती नशा जर चढली तर माणसाला परोपकाराशिवाय काय राहू वाटत नाही, परोपकाराशिवाय लांब जाऊ वाटत नाही. माईंडने कायम परोपकार केला, आयुष्यामध्ये परोपकार केला, लोकांवरती उपकार करण्याचं काम स्वतःच्या स्वभावातून त्यांनी समाजाला जाणून दिलं. म्हणून माई इतक्या आदरास पात्र आहे. आणि तेच काम ह्या विचारातून होत असतं, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारातून होत असतं, देशाला टिकवणाऱ्या विचारांच्या माध्यमातून होत असतं. तो विचार जपला जावा, ते गांधींचे विचार आपल्या सगळ्यांमध्ये देवाणघेवाण होईल. म्हणून खरं तर आजचा वाढदिवस आणि ह्या सगळ्या माझ्या ताईंसमोर हा वाढदिवस साजरा करण्याचा आम्ही म्हणजे अध्यक्षांनी त्या ठिकाणी नियोजित केलं. त्यानिमित्त मी राहुल गांधींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि आम्हाला कार्यक्रम या ठिकाणी करण्यासाठी म्हणजे तुम्ही संधी दिली त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार. यानंतर खऱ्या अर्थाने कार्यक्रमाचे नियोजन केलं. खऱ्या अर्थानं जरी आमदार असं कार्याबद्दल कोणत्या चांगला त्याबद्दल बाईने असे नियोजन चांगले केले. आज खऱ्या अर्थानं ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत असे अखिल भारतीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष व खासदार सन्माननीय राहुलजी गांधी यांच्या 54व्या वाढदिवसाचं औचित्य साधून काल रात्री आमदार साहेबांशी चर्चा करून आमदार साहेबांनी सुचवलं की या ठिकाणी माझी इच्छा आहे की आपण राहुलजी गांधींचा वाढदिवस ममता बाल सदन या ठिकाणी आपण करावं. खरं तर संकल्पना अतिशय चांगली होती. गेले अनेक दिवस माझ्या मुलाचा पहिला वाढदिवसापासून खरं तर मी 7 वाढदिवस या ठिकाणीच केलेला आहे. मुलीचा एक वाढदिवस या ठिकाणीच आदरणीय दीपकदादा असतील, संजयदादा असतील, सर्व स्टाफ असेल यांचं खऱ्या अर्थाने खूप या ठिकाणी सहकार्य असतं. आणि ज्यांना पद्मविभूषण मिळाला त्या आपल्या सर्वांच्याच माई, ज्यांना आपण माई संबोधतो. सूरजदादांनी सांगितलं की सिंधुताई म्हणण्याआधी माई म्हणतो, परंतु आपण सिंधुताई न म्हणता माई म्हणावं का तर आपल्या या पुरंदरच्या भूमीला खऱ्या अर्थानं भारतामध्ये ओळख करून देण्याचं काम माईंच्या माध्यमातून झालं. अशा या माईंच्या वास्तव्यास
असा योग या ठिकाणी आलाय. ज्यांचे आजोबा खऱ्या अर्थानं पंडित जवाहरलाल नेहरू हे नेहमी मुलांची त्यांच्यामध्ये आवड होती. त्यांची म्हण होती की मुले म्हणजे देवाघरची फुले. या उक्तीप्रमाणे त्यांचे नातू आज ज्यांचं देशाला खऱ्या अर्थाने योगदान आहे, त्यांचे स्वतःचे वडील रावजींचे वडील कमी वयात गेले, ते सुद्धा खऱ्या अर्थानं त्यांची आई जरी असली तरी ते एक प्रकारे अनाथ म्हणलं तर आपण उचित म्हणजे गैर ठरणार नाही. ज्यांनी गेल्या 2 वर्षापासून भारत जोडोच्या माध्यमातून प्रत्येक सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचून प्रत्येकाला आपले हक्क जास्तीत जास्त कसे पोहोचवता येतील या सरकारच्या माध्यमातून असे ज्यांनी काम केलं, असे या देशाचे युवा नेतृत्व आमचे मार्गदर्शक राहुलजी गांधी यांचा वाढदिवस या ठिकाणी आम्हाला साजरा करण्याचा योग मिळाला. खरं तर आमदार संजयजी जगताप आज या ठिकाणी येणार होते, परंतु काही कारणानिमित्त अचानक त्यांना बाहेरगावी जावं लागल्यामुळे या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही. त्यामुळे पुरंदर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही सर्वच जण, मी सर्वांचीच नामोल्लेख करत नाही, परंतु आदरणीय सरांनी आम्हाला या ठिकाणी हा वाढदिवस साजरा करण्याचा वेळ दिला त्याबद्दल खरं तर संस्थेचे सुद्धा आभार. राजवर्धनताई संजयजी जगताप असतील, आमदार साहेब असेल यांनी वेळोवेळी या ठिकाणी संस्थेला आपल्या मदत केलेली आहे. इथून पुढील काळातही आम्ही त्याच प्रकारे आमदार संजयजी जगताप यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून, युवक काँग्रेस म्हणून या ठिकाणी कुठेही कमी पडणार नाही. गेल्या वर्षी सुद्धा आम्ही या ठिकाणी नवीन एक उपक्रम चालू केला मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने, जो दरवर्षी शिरपूरण्याचा कार्यक्रम असतो सर. तर आपल्या अल्पसंख्याकांचे मोबीन आहे बाबा, त्यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी शिरपूरण्याचा सुद्धा वाटप नवीन उपक्रम गेल्या वर्षीपासून चालू केला. गेली 2 वर्ष तोही उपक्रम आपण या ठिकाणी साजरा करतो. या ठिकाणी आपण आम्हाला कार्यक्रम करण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक असा आभार व माईंच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्यांनी 2 मिनिटं मला बोलायचे, पण खऱ्या अर्थानं त्यांनी दालवडी गाव आदर्श बनवलं आणि गावातून काय करावं लागतो त्यांनी सरपूर काम केलं. आणि मी परत आपण सर सांगू शकतो की या ठिकाणी दिवसभर असतील त्यांचे सर्व सहकारी असतील यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपल्या मंजुताई या ठिकाणी आज या गावचं सरपूर काम करतात. त्या ममता पासूनमध्ये या ठिकाणी त्या दादाच्या सुनबाई आहे, खऱ्या अर्थानं एक आगमनी बाबा आहे. खऱ्या अर्थाने सर्व सहकारी खऱ्या अर्थाने ममता पासून जे एक खऱ्या अर्थाने एक मुली गुण आली पुढला का आज गावचा त्यांना एक सरपूर या ठिकाणी बहुमान दिला आणि त्याचबरोबर आज या ठिकाणी या कुंभारवाड्याच्या सरपूर काम करतायत. मी नानंद करतो आपण या ठिकाणी 2 मिनिटं शुभेच्छा देतो. आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्याच आदरणीय स्वर्गवासी सिंधुमाईंच्या वास्तव्याने पुढील झालेल्या या मंदिरामध्ये आपल्या देशाचे नेते आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे युवा नेतृत्व आदरणीय राहुलजी गांधी यांचा 54वा वाढदिवस आपण त्या ममता बाग सदनमध्ये या ठिकाणी करत आहोत. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वांचंच नामोल्लेख करणं गरजेचं आहे, परंतु या ठिकाणी आपल्या सर्वांचे बंधू आदरणीय पुत्र भाऊ त्यांच्या उपस्थितीमध्ये त्याचबरोबर आमच्या काँग्रेस कमिटीचे सर्व सन्माननीय सदस्य, सर्व युवा कार्यकर्ते, महिला कार्यकर्ते या सर्वांच्याच वतीनं या ठिकाणी प्रथमतः आदरणीय राहुलजी गांधी यांना शुभेच्छा देतो आणि आदरणीय स्वर्गवासी सत्ता माजींना त्या ठिकाणी विनम्र अभिवादन केले. माझ्या अगोदरच्या सर्वच वक्त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपण म्हणून व्यक्त केले. जास्त बोलणं उचित नाही, परंतु खरं तर माईच्या शिकवणीप्रमाणे प्रामाणिकपणे जर समाजसेवा केली त्यातून फळ मिळतं. त्याचं मुख्यमंत्री उदाहरण म्हणजे आदरणीय
माईंना जवळपास भारतामध्ये मला वाटते सर्वत्र त्या ठिकाणी होतं. आपल्या महाराष्ट्रामध्ये एक हालाकीचं जीवन जगत असताना शून्यातून विश्व निर्मिती करण्याचं काम आदरणीय माईंनी या ठिकाणी केले. आणि आपल्या पुरंदर तालुक्यामध्ये त्या इथं राहिल्या, त्यांनी त्यांचं कार्य केलं. त्याचा अभिमान आमच्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांचं एक थोर नशीब त्या ठिकाणी आहे. त्या आदरणीय माईंचा कार्यभार ज्या ठिकाणी सुरू झाला त्या ठिकाणचे आपण रहिवासी आहोत. या लहान लहान मुलांच्याकडे पाहिल्यानंतर या ठिकाणी निश्चितपणे जो समाजसेवा करणारा कार्यकर्ता आहे तो शांत झाल्याशिवाय अशी वास्तू आणि असं हे प्रसन्न वातावरण या ठिकाणी आल्यानंतर आपणही काहीतरी करावं ही ऊर्जा त्या ठिकाणी आमच्यासारख्या कार्यकर्त्याला मिळते. बाळासाहेबांनी सांगितलं की गावात सरपंच होतो, आदर्श सरपंच, त्या गोष्टी ज्या आहेत की माईंनी ज्या पद्धतीने त्या ठिकाणी काम केलं त्या पद्धतीने जर आपण कुणी मी असो आणि कुणी असो जर विनम्र भावनेने त्या ठिकाणी समाजाची सेवा करायचं जर ठरवलं तर त्या ठिकाणी अपयश हे कधीच येऊ शकत नाही. हे म्हणजे मूर्तिमंत उदाहरण आदरणीय माई बोलण्यासारखं भरपूर आहे. परंतु त्या ठिकाणी वेळ पण झालेला आहे. लहान लहान मुलं रखडता कामाचे नाही. परंतु गांधी घराण्याविषयी थोडंसं बोलावं. ते आता बाहेरने सांगितलं त्या आदरणीय स्वर्गवासी पंडित जवाहरलाल नेहरू स्वातंत्र्यापूर्वीच्या काळामध्ये एक गर्भश्रीमंत हे कुटुंब होतं. आणि हे गर्भश्रीमंत कुटुंब हा समाजसेवेसाठी त्यावेळी पुढे आलं. पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान झाले. कुटुंबाची सर्व वार्ता झाली. इंदिरा गांधी त्याच्यानंतर पंतप्रधान झाल्या. राजीव गांधी पंतप्रधान झाले. दोन दुर्दैवी घटना समाजसेवेसाठी त्यांना प्राण द्यावा लागला. आदरणीय स्वर्गवासी इंदिराजी गांधी त्याचबरोबर राजीवजी गांधी आणि आपली आजी आपले वडील आज त्या ठिकाणी त्यांना प्राण द्यावा लागला. लोकांनी त्यांची हत्या केली तरी सुद्धा न डगमगता समाजाचं व्रत घेऊन आज देखील हे गांधी परिवार या भारताला पुढे नेण्यासाठी त्या ठिकाणी प्राणपणाने त्या ठिकाणी लढलेलं आहे. त्यांना कुणाची भीती नाही. राहुल गांधींनी त्या ठिकाणी भारत जोडो यात्रा केली. सर्व लहान लहान मुले पहिले ते मुलांच्याच जायचे आणि मुलांच्या समस्या, मुलांची नेमकी आवड काय, मुलांचं म्हणणं काय हे पहिलं त्या ठिकाणी जे आपण फोटो पाहिले असतील की मुळामध्ये इतक्या मोठ्या उंचीवर राहिलेलं हे कुटुंब तरी सुद्धा समाजाचा सेवेचा ध्यास घेऊन ते आपल्यामध्ये त्या ठिकाणी ते काम करतात आणि त्यांच्या पक्षाचं म्हणजे त्यांचं नेतृत्व आम्ही मानतो यातच आम्हाला त्या ठिकाणी मोठा अभिमान वाटतो. आणि अशा या नेतृत्वाचा त्या ठिकाणी वाढदिवस आपण या ठिकाणी करतोय. भाईंनी सांगितलं की आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आदरणीय आमदार आदरणीय संजयजी जगताप सरांनी त्या ठिकाणी कल्पना मांडली की तुम्ही पूर्णत्वास मिळली. भैया आपल्या सर्व टीमचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि आपण करून आलात या ठिकाणी आम्हाला आपली काही प्रमाणात सेवा करण्याची त्या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. चालत आली आणि मला असं वाटलं की तुझ्याशी बोलावं. तुम्हाला पण वाटते का नाही कोण राहुल गांधी, कोण कुठले, काय त्यांचा संबंध, आम्हाला काय काय लावलंय सगळं काय करायचं बरोबर आहे. बरोबर आहे ना. बोलता येत नाही माईंच्या पोरीला असं होईल मला माहितीये ना. आता एक खेळ खेळायचा आहे. काय करायचंय तुम्ही बसलेला मी उभं आहे. हे सगळे खुर्ची उपस्थित दादा बरोबर का नाही. हे सहभागी झालं तर चालेल, सहभागी नाही झालं तर आणखीन चालेल. मी जे करतोय तुम्ही मॅडम बघताय बरं मी दिसतोय का सगळ्यांना. तसा माझा रंग जाणारा नाही बरोबर आहे. म्हणजे मी सगळ्यांना दिसतोय का. जे मी करतोय
ते तुम्ही करायचं नाही. आणि जे मी बोलतोय ते तुम्ही करायचं. परत सांगतो, जे मी करतोय ते तुम्ही करायचं नाही. जे मी बोलतोय ते तुम्ही करायचं. आणि जे मी करतोय ते तुम्ही नाही करायचं. जे मी बोलतोय ते तुम्ही करायचं. कळलं? काय करायचं आणि काय नाही करायचं आता ठरवा. अय्यो, सगळ्यांनी सरळ पाहिजे. छान आहे, मस्त करेक्ट. सगळ्यांचं नाक जागेवर आहे का बघा बरं नाक. हा बघा हातावर गेले कुठं फिरायला. कान जागेवर आहे तुझं कान. ओळख बघायला आहे हे आपलं स्वतःच काम करणे. डोकं आहे का? आपल्या हातामध्ये कोणची पावडर आहे? पावडर घ्या हातात. बरोबर? लावले सगळ्यांनी पावडर. हाताचा वास घ्या. वास बघा. येतोय का नाही? येतोय? बरंच काम आहे हो. तुमच्याकडे जादूची पावडर आहे. बरं, आता आपल्या खेळाकडे जाऊ. हा, तुमचं कान जागेवर, नाक जागेवर, डोळे जागेवर, डोकं जागेवर आहे. म्हणजे तुम्ही जागे झोपलेले तिला सोडून. ठीक आहे, मी परत एकदा सांगतो, जे मी करतोय ते तुम्ही करायचं. जे मी बोलतोय ते तुम्ही करायचं. आणि जे मी नाही बोलत ते तुम्ही करायचं. मी जे बोलतोय ते तुम्ही करायचं ना. आणि जे मी बोलतोय ते तुम्ही करायचं. आणि जे मी नाही बोलत ते तुम्ही करायचं. काय बाबा ठीक आहे. बघा आता कोणाचं कोण 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 काय काय जाणार आहे. परत एकदा बघा, नाक जागेवर आहे, कान जागेवर आहे. ठीक आहे, रेडी. चला, 1 2 1 2. तुमचं जागेवर नाहीये काहीच. अरे बस बाकी काय अडचण नाही. बर, नाक, कान, डोकं, डोळे. बघा किती लोकांचे डोळे गेले. परत एकदा, कान, नाक. बघा किती लोकांचं नाक इथं आलंय. डोळे, नाक, कान, डोके, कान, नाक, डोके, कान, नाक, नाक. आवडलं हे? आता तुमच्यासाठी जे सहभागी राहते त्यांच्यासाठी नाही, जे सहभागी नव्हते त्यांच्यासाठी आपण टाळा. काय झालंय ह्या समाजामध्ये आम्ही जरा डॉन आहे, आम्ही जरा वेगळे ना. आम्ही कशाला तुमच्या बरोबर, आम्ही फक्त छोट्या छोट्या खेळायचं आणि मोठे आणि आपले पाटील गावचे फक्त मज्जा बघणार. काय करायचं योग्य आहे का? नाही. बरोबर, सगळ्यांनी सहभागी राहावं. आता आपण एक गाणं म्हणणार आहे. गाणं हे माईसाठी आहे. कारण ठीक आहे, आज राहुल गांधींचा वाढदिवस आहे, त्या निमित्ताने ही सगळी मंडळी इथं तुमच्यापर्यंत पोहोचले आले. परंतु माईच्या कामाचं आम्ही एक भर सुद्धा काही करत नाही. ह्या सगळ्या माईच्या लेखी आहेत ना, ह्यांचा आशीर्वाद आमचे नेते तालुक्याचे आमदार संजय जगताप, राजमंत्र्यांच्या जगताप या परिवाराला मिळावा. या छोट्या छोट्या मुलांचा आशीर्वाद त्या निमित्तानं माईचा आशीर्वाद आम्हाला मिळणार, राहुल गांधींना मिळणार. आणि तुमच्या आमच्या मनातलं साचलेलं जे काय आहे ते या निमित्तानं बाहेर येणार. पण हे बाहेर येताना या चांगल्या गोष्टीमध्ये कुठेतरी उतराई होण्याचं काम युवक काँग्रेसचे आमचे अध्यक्ष भैया महाजन, त्यांची सर्व टीम, उपाध्यक्ष मंडळी दादा असेल, आमचे टेकोडीचे सरपंच असतील, सूरज असेल, या सगळ्यांनी मिळून आणि हे सगळं घडवून आणायला
ते डायरेक्टर खऱ्या अर्थानं करण्यामध्ये त्याच्या पडद्याच्या मागे, कारण चांगलं काम करणारी माणसं पडद्याच्या पुढे येत नाही, ती माग असतात. माईंच्या लेखी कधी पुढे आल्या का? आल्या का? नाही. तुमच्यासाठी एकदा टाळ्या. यावर्षी 10वी कोण होतो? बस या दिदींसाठी एकदा जोरदार आपल्या सगळ्यांना. 12वीला कोण होतं? एक नंबर. 1 2 3 4 5 या 5 दिदींसाठी तुला बालवाडीतनं पहिलीत गेलेली, पहिलीतनं दुसरी ऑटोमॅटिक टाकायचे सगळे जे पास झाले त्यांच्यासाठी एकदा टाका. काय होतं हे आमची छोटी दिदी म्हणणार मी बालवाडीत होते सर माझ्यासाठी तर काढत नाही झालं म्हणून चेस काढा हे काय. आता हे गाणं माझ्या बरोबर तुम्ही पण बोलणार आहे, बोलणार ना? माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला येत असं, कारण हे दीपक दादा आहेत का नाही, त्यांच्या खिशामध्ये एवढी गाणी एवढं काय काय असतं ना की बस काय काय कपडा असतं का खिशामध्ये नसतं. हो ठीक आहे. एक छोटस गाणं आहे माझ्या मागं म्हणायचा. साथियों सलाम है साथियों सलाम, भाइयों सलाम है बहनों सलाम, इस देश की आजादियां है तुम्हें बुला रही, है तुम्हें बुला रही, जातिवादी बेड़िया झंझना के आ रही, कबूल हो आजादिया तोड़ दो ये बेड़िया, कर्म करो यहाँ अभी कर्म करो यहाँ सभी, तुम्हारे ही हाथ में इस देश की लगाम है, हमारे ही हाथ में इस देश की लगाम है, साथियों सलाम है, भाइयों सलाम है, बच्चों सलाम है, नेहरू जी सलाम है, माई को सलाम है, जो समाज में मची दूर तुम उसे करो, बुझ रहा जला दिया दूर से उसे करो, बुझ रहा जला दिया प्यार से उसे भरो, ये देश लहलहा उठे भारतीय गाँव उठे, विश्व में आवाज है विश्व में पुकार है, तुम्हारे ही हाथ में इस देश की लगाम है, तुम्हारे ही हाथ में इस देश की मशाल है, भाइयों सलाम है, बहनों सलाम है, बच्चों सलाम है, दादाओं सलाम है, काकियों सलाम है, भाई तुम सलाम है, साथियों सलाम है सलाम है सलाम,
तर या ठिकाणी प्रथमतः या ठिकाणी आपण बोलते त्यानंतर काकी राहुल गांधींच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आलो आहे. पुरंदर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष चेतन भैया जगताप, त्याचबरोबर आणि बंटी भैया जगताप यांनी दोघांनी ठरवल्यामुळं त्यांचे सर्व सहकार्य राहुल गांधीचा वाढदिवस साजरा करायचा, परंतु हा वाढदिवस साजरा कुठं करायचा तर तालुक्याचे कार्यक्षम विद्यमान आमदार आदरणीय संजयजी जगताप सरांनी या ठिकाणी त्यांना कुंभारवड येथील ममता बाल सदन या ठिकाणी साजरा करावा म्हणून तशा पद्धतीच्या सूचना त्यांनी त्या ठिकाणी दिल्या. या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्षा आदरणीय सुनीताजी बोलते, या ममता बाल सदनचे व्यवस्थापक सर्वेश्वर आदरणीय दीपकजी गायकवाड, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले मार्केट कमिटीचे माजी संचालक संभाजी नाना, त्या ठिकाणी त्याचबरोबर सुरज शेठ गलादे, त्याचबरोबर या ठिकाणी आमचे विकासजी इंदलकर असतील. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला सर्वांना या ठिकाणी एक फ्रेश माइंड तयार करून दिलेले आहे. त्या ठिकाणी आमचे सहकारी त्या ठिकाणी सर, याचबरोबर या ठिकाणी आमचे माजी बाळासाहेब कट, त्याचबरोबर नारायणपूरचे सरपंच त्या ठिकाणी बोरकर, आमच्या गावचे उपसरपंच उपस्थित, त्या ठिकाणी सचिनजी सुरपीचे सरपंच त्या ठिकाणी उपस्थित, त्यांचं सुद्धा त्या ठिकाणी अक्षय बोरकर, आप्पा डागारे, त्याचबरोबर कुलदीप विद्यालय काँग्रेसचे तालुक्याचे उपाध्यक्ष कुलदीपजी बोलते जगताप, या ठिकाणी शिवसेनेचे त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे या ठिकाणी आमचे सहकारी, आमच्या गावचे अध्यक्ष कुंभारकर. आणि खरं तर हा वाढदिवस साजरा करत असताना मला या ठिकाणी आनंद होतोय की या गावामध्ये येऊन आपण भैया वाढदिवस साजरा करतात. खरंतर ममता बाल सदन आणि आमचं गाव एक अचूक नातं निर्माण झाले. खरं तर या ठिकाणी मला सांगावंच वाटतं की या ममता बाल सदनमधील बाल विद्यार्थी लहानपणापासून या ठिकाणी मोठी झालेली आणि आज ती आमच्या गावचं प्रथम नागरिक म्हणून त्या ठिकाणी काम करते आहे, तिचं कौतुक खरं या निमित्तानं ही साथ दीपक दादांनी आम्हाला दिली. आणि या गावामध्ये एक वाटलं की या मुलीला आपण एक संधी देऊन पाहावी आणि खरंच तिचं काम पाहिल्यानंतर आज एक आगळं वेगळं महत्त्व आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त झालं की गावामधील इतकं समाज मोठा असताना सुद्धा आम्हाला त्यांना या ठिकाणी संधी देण्याचा योग आला आणि त्याच योगाचं सोनं त्या आमच्या मनुष्यताई करतात. तर वावगं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, हे मुद्दाम आज आम्ही सांगतोय. त्यांचं काम पाहिल्यानंतर सार्थ अभिमान वाटतो की आपली चूक पुढे जर झाली नाही असं वाटतं. आणि म्हणूनच या निमित्तानं आपण सर्वजण आमच्या गावामध्ये आलात. त्या अचानक कामानिमित्तामुळं त्या दादा बाहेर गेल्या टाकी नाही तर प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी या ठिकाणी असतात, परंतु त्यांचा पूर्वनियोजित मुंबईचं त्या ठिकाणी भोपाळला त्यांना जायचं होतं म्हणून ते गेल्यामुळे ते आज या ठिकाणी उपस्थित राहिले नाही. त्याबद्दल त्यांची दिलगिरी मी त्यांच्या वतीने मी त्या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचं मनापासून आमच्या गावामध्ये स्वागत करतो. भविष्यामध्ये असेच कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी करावेत अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. आणि राजीव गांधींना, आमच्या राहुल गांधींना या ठिकाणी आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं, आमच्या या ममता बाल सदन परिवाराच्या वतीनं त्यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप अशा शुभेच्छा देतो. त्यांना दीर्घायुष्य लाभो, त्यांना या देशाची सेवा करण्याची संधी मिळेल अशा प्रकारची शुभेच्छा या निमित्ताने देतो आणि माझं मनोगत संपवतो.
जय हिंद. दोन मिनिटं होतील मला. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष माननीय राहुलजी गांधी यांचा 54 वाढदिवस आहे. त्या वाढदिवसानिमित्त चेतनभाई आणि काँग्रेस कमिटीचे पुरंदर सर्व पदाधिकारी इथं आले आणि त्या पक्षाच्या वतीने चेतनभाईचं मी मनापासून आभार मानतो की कुठेही असले तर ते दरवर्षी आम्हाला कुठल्या तरी माध्यमातून मदतीचं स्वरूप असंच ठेवलेलं आहे. चेतनजी, तुम्ही ह्या कार्यक्रमामुळं जे गोड जेवण दिलं ती एक काँग्रेस पक्षाची संस्कृती तुम्ही जपलेली. भूक लागल्यानंतर तर कुणीही खातं, भूक लागल्यानंतर जेवतो माणूस, त्याला प्रकृती म्हणतात आणि सतत खाणं याला विकृती म्हणतात आणि दुसऱ्यांची भूक ओळखून आपल्या ताटातलं त्याच्या ताटात देणं ह्याला संस्कृती म्हणतात. ती संस्कृती चेतनजी आणि आमदार परिवाराच्या वतीने तुम्ही जपली. असंच सहकार्य हे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून समाजात तुम्ही असे काम करावं अशी मी संस्थेच्या वतीने अध्यक्ष दादा गायकवाड आमच्या बालचमूच्या वतीने तुम्हाला धन्यवाद देतो आणि राष्ट्रीय अध्यक्ष माननीय राहुलजी गांधी यांना शुभेच्छा देतो आणि माझ्या आज या ठिकाणी राहुलजींचा वाढदिवस आपण या बालचमूच्या हस्ते केक कट करून या ठिकाणी आपण राहुलजींचा वाढदिवस साजरा करत आहोत. भविष्यात आमदार संजयजी जगताप यांच्या माध्यमातून येणाऱ्या काळात माहीत नाही होईल का नाही ते, परंतु असं सांगतो आमदार संजय जगताप यांच्या वतीने की राहुल गांधी भविष्यात या ठिकाणी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी या ठिकाणी येतील अशी केक कट करावा. ओके.
इकडं